श्रोते हो नमस्कार. सादर करत आहोत आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाचा दिवाळी अंक दीपवाणी. एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे असं म्हणतात खरं. पण रोजच्या आयुष्यात वाट्याला येणारे सुखाचे कण वेचत बाकी धूळ मागं टाकायला शिकलं तर अवघ्या जगण्याचा सोहळा होऊन जातो. आपल्या भोवतालातच हे सहज शिकवणाऱ्या अनेक गोष्टी असतात. हेच सूत्र पकडून काही सांगू पाहतायत आमचे सहकारी उमेश खळसासे. ऐकूया फिजा. दिस जातील दिस येतील, अगदी तसंच दिसामागं महिने, महिन्यामागून वर्ष, वर्षामागून वर्ष जातच राहतील. आजचं उद्या नसेल, उद्याचं परवा नसेल, तसं कालचं पुन्हा आजही नसेल. हा प्रवाह चालू आहे, चालूच राहणार. हा प्रवाह चालू आहे अनादी काळापासून. कोणी कोणासाठी थांबलं नाही. का थांबावं? थांबला तो संपला. मग जगायचं ते संपण्यासाठी. कशाला दुःख हवीत? संपण्यातही जगणं असतं. जगण्यातून संपणं आणि संपण्यातून जगणं, पुन्हा तेच चक्र. मात्र हे चक्र प्रवाहितपणे चालू राहिलं पाहिजे. प्रवाहातूनच मार्ग मिळतो, मार्गातच स्पंद येतात. कुठून कसेही जसे येतील तसे घ्यायला हवेत. हे स्पंद असतात पानांचे, फुलांचे, मुळांचे, हवेचे, तनाचे, मनाचे, जनाचेही. देऊन जातात एक उर्मी जगण्याची. हे स्पंद देतात उर्मी देशासाठी जगण्याची आणि मरण्याचीही. स्वतः तर जगूच, पण इतरांसाठी तेच तर खरं जगणं आहे. येतात हे स्पंद जनातून, देतात स्फूर्ती, शिकवून जातात काही चांगलं, काही वाईट. वाईटातून चांगलं होतं, पण चांगल्यातून जेव्हा वाईट होतं तेव्हा ते जनप्रवाहाच्या विरुद्ध पोहणं नसतं, तो असतो आत्मघात. म्हणूनच स्पंदांची उर्मी आवश्यक आहे. या उर्मीतून स्फूर्ती, स्फूर्तीतून उत्स्फूर्ती, जनप्रवाहाच्या उत्स्फूर्तीतूनच कदाचित क्रांती, जी मनाच्या प्रवाहाला मयूर पंखानं हळूवार वळण लावेल, अगदी सहज. कुठलाही अभिनिवेश नाही की दंभ नाही, आत्मघात नाही की अहंकार नाही. ती उर्मी देऊन जाईल क्षुब्ध अहमला आकार, तोच खरा अहम आकार. मग तो नष्ट कसा करणार? कारण ती शक्ती आहे, ते नैसर्गिक तत्व आहे. शक्ती कधीच नष्ट होत नसते, तिला नष्ट करताही येत नाही. मात्र तिला गोंजारून आपण नवनिर्मिती करायची. दिसादिसांनी, क्षणाक्षणांनी अनंत गोष्टी घडत असतात. अनेक उलटापालथी होत राहतात, अनंत प्रकोप होत राहतात. निसर्गाचे कधी तर कधी जनांचे. कारण त्यामागे मनच आहे. त्या मनालाच काबूत ठेवलं तर. म्हणून तर संकल्पाची आवश्यकता आहे. विकल्पना तिलांजली म्हणजे संकल्पाची ओंजळ. या ओंजळीची तर आज गरज आहे. दीपावलीच्या निमित्तानं संकल्पाची आवश्यकता आहे. काय करायचं ते सगळ्यांना माहिती असतं, पण काय करू नये हे ज्याला कळतं तोच खरा पुरुषोत्तम. अशा पुरुषोत्तमांची आज कधी नव्हे इतकी आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यासाठी स्पंद हवेत. ते सगळीकडेच असतात, आहेत. पाहिलं पाहिजे, वाचलं पाहिजे, अनुभवलं पाहिजे, लिहिलं पाहिजे, मग बोललंही पाहिजे. संकल्प असा हवा, या 5 सूत्रांनी बांधलेला. त्याची सक्ती नको, मनापासून हवा, अगदी सहज. त्यातूनच शाश्वत आनंद मिळतो. अगदी परवाचंच उदाहरण घ्या. एक मित्र 15-20 वर्षांनी भेटला. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. तो काहीसा अस्वस्थ वाटला. सहज विचारलं तेव्हा तो बोलला, अगदी मनापासून, हातचं काहीही न राखता. त्याचं BSc पर्यंतचं शिक्षण, योग्य वेळी चांगल्या मुलीशी लग्नही झालेलं. 2 मुली, 1 मुलगा. त्याच्या बायकोला महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी आहे. स्वतःही चांगल्या कंपनीत अगदी उत्तम पगारावर.
याला कलेची, विशेषतः गाण्यांची आवड. तो ऑर्केस्ट्रातही गायचा, कधीकधी घरातही गायचा. तर त्याची बायको मात्र औरंगजेबाचीच मुलगी. ती गाण्याला विरोध करायची. वादातून भांडणं, भांडणाचं पर्यवसान घर सोडणं, पळून जाणं चूकच आहे, पण जिद्द महत्वाची. माझा मित्र मुंबईत पळून आला. कुठेही नोकरी नाही, सर्टिफिकेट, व्यक्तिमत्व असूनही कुणीही त्याला उभं करत नव्हतं. शेवटी निर्णय घेतला. वाशीच्या बाजारात 1 वर्ष हमाली केली. कधी मार्बलचं पॉलिशिंग करायचं, तर कधी मार्बलचं डिझायनिंग करायचं. तिथून मोकळा झाल्यावर फळविक्रेता म्हणूनही त्यानं काम केलं. असाच एक दिवस पेरू, बोरं, चिक्कूचं टोपलं घेऊन दुपारच्या टळटळीत उन्हात तो बसलेला. आईची आठवण, मुलांची याद. गहिवरला सुन्नपणे बसून होता. एक 14 वर्षाची पोर रोज त्याच्याकडून पेरू घ्यायची. सुन्न बसलेला पाहून तिला समजेना. तिनं त्याला तंद्रीतून बाहेर काढला. ती म्हणाली, क्या हो गया जी? कुणीतरी विचारलं म्हणून यानं आपला गहिवर मोकळा केला. क्या अम्मा की याद आई? यावर हा ओक्साबोक्शी रडत होता. हो, माझी माया 2 वर्षापूर्वीच गेली. तिच्या जाण्यापाठोपाठ बायकोनं आणि तिच्या बापानं किरकिर करून मला जीव नकोसा केला. आज मुझे अम्मी की याद सता रही है. अगर वो होती तो सुकून तो मिलता. इति माझा मित्र. तेरी अम्मा जाके 2 साल तो हुए. कोरड्या डोळ्यांनी ती पोर त्याला म्हणाली, क्या कहूं, मेरे माँ बाप तो 13 साल पहले दुनिया छोड़ गए. मेरा लालन पालन तो मेरे दादाजी ने किया. दादी भी नहीं थी. रोना मत. रोने से सिर्फ आंसू निकल जाते हैं. मित्र सावरला. त्यानं निश्चय केला. त्याच्या जीवात जीव आला, शक्ती आली. त्याला नवा साध मिळाला. आता तर त्याचा दृष्टिकोनही बदलला, स्वतःकडं तसंच इतरांकडं बघण्याचा. त्यानं तिचं नाव ठेवलं फिजा. फिजा म्हणजे झोक. त्याची दुवा त्याला मिळाली. मित्राच्या संसारानं नवी झेप घेतली. जिद्द अशी हवी, संकल्प असे हवेत, जगण्यातला आनंद देणारे, अगदी सहज. श्रोते हो, पुढचे काही दिवस रोज भेटूया दुपारी 3 नंतर नव्या पॉडकास्टसह. ऐकूया आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाचा दिवाळी अंक दीपवाणी. संकल्पना जीवन भावसार. कार्यकारी संपादक सरस्वती कोळेकर. संपादन सुनील कांबळे आणि गौरी देशमुख. तंत्रनिर्देशन राजेश शेजवळे आणि सूत्रसंचालन सुनील कांबळे.